इतिहास हा अगोदर घडवला जातो, नंतर इतिहास लिहिला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर त्यांच्या स्वकर्तृत्वाने अगोदर इतिहास घडवलेला आहे, नंतर तो इतिहास तुम्ही आम्ही लिहिलेला आहे. इतिहास पुसता येत नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर जेवढं ग्रंथ लेखन वेगवेगळ्या इतिहासकारांनी लिहिलेलं आहे, अगदी सभासदांची बखर. आता सभासदांची बखर म्हटलं की तुम्हाला कोणालाच काही त्याविषयी समजणार नाही. या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी लिहिलेलं आहे. अगदी चीन मधून काही प्रवासी आले, फ्रान्स मधून काही प्रवासी आले, डच, पोर्तुगीज, इंग्रज तर इथं होते. यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या विषयी, त्यांच्या कार्याविषयी काही ग्रंथ लिहिलेले आहेत. आता शिवजयंती जरी आपण आपल्या भारतामध्ये साजरी करत असलो तरी शिवाजी महाराजांची जी युद्ध नीती आहे, गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे लपून छपून शत्रूवर हल्ला करायचा आणि शत्रूला नष्ट करायचं. ही युद्ध नीती आपल्या भारतीय सैन्य दलाने उचललेली आहे. आणि मग जेव्हा 1962 मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं, त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. तुमचा जिल्हा अहिल्यानगर आहे. अगोदर या अहिल्यानगरचं नाव काय होतं आणि त्या अहमदनगरला कोणतं आर्मीचं सेंटर आहे? रणगाडा, आर्टिलरी. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि द्वारका बेटाच्या लगत पाकिस्तान आता भारतावर हल्ला करणार होतं. पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला यातली काहीच माहिती नव्हती. पण आपलं सैन्य दल, शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये कसा बहिर्जी नाईक होता, गुप्तहेराचा प्रमुख होता का? बहिर्जी नाईक गुप्तहेर शत्रूच्या गोटात जायचं आणि शत्रूच्या गोटात काय हालचाली चाललेल्या आहेत त्या गोळा करायच्या आणि इकडे येऊन शिवाजी महाराजांना सांगायचे. आणि मग शिवाजी महाराजांना अगोदरच शत्रूच्या हालचालीविषयी माहिती मिळाल्यामुळं शिवाजी महाराज अगोदरच जागरूक राहायचे आणि मग युद्ध करायला त्यांना फारसं जड जात नव्हतं. शिवाजी महाराज कधी कोणत्या युद्धामध्ये हरले असं तुम्ही वाचनात आलेलं आहे का तुमच्या? शिवाजी महाराज हारले नाही. जरी तुम्ही म्हणत असलात ना, पुरंदर किल्ला, पुरंदरचा वेढा तो शत्रू पक्षाला देऊन टाकला नाही. तिथं सुद्धा गनिमी कावा होता शिवाजी महाराज. एक गुप्त अशी त्यांची युद्ध नीती होती. मग असंच पाकिस्तानचं सैन्य आता भारतावर आक्रमण करणार आहे ही माहिती जेव्हा भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखाला समजली, तेव्हा नगरला जे रणगाडे आहेत का, संपूर्ण भारतामध्ये ब्लॅक आउट करायला लावलं, म्हणजे अंधार करायला लावला रात्रीचा. आणि ही नगरचे सर्वच्या सर्व रणगाडे कुठे गेले? पाकिस्तानच्या बाँड्रीवर. आणि अचानक पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला तेव्हा आपल्या भारतीय सैन्य दलाच्या या रणगाडीच्या साह्याने क्षणार्धात पाकिस्तानला आपण धूळ चालली. कशाचा परिणाम होता हा? शिवाजी महाराजांनी जी युद्धनीती शिकवलेली आहे त्या युद्धनीतीचा, गनिमी काव्याचा. मुली आणि मग पंतप्रधानाला जेव्हा माहीत झालं, राष्ट्रपतींना जेव्हा माहीत झालं, तेव्हा त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की आपलं सैन्य दल हे आपल्या किती पुढे आहे.
चीन बरोबर पुन्हा युद्ध झालं, नंतर ते युद्ध थांबलं वगैरे वगैरे. परंतु हीच युद्धनीती परराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे युद्ध कसं जिंकायचं हे शिकायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवगत असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती गनिमी कावा, छप्पर हमला करणार, त्याला आपल्या सैन्य दलाच्या भाषेमध्ये बोललं जातं. इंग्लिशमध्ये त्याला ॲम्बोश असं म्हटलं जातं. म्हणजे लपून छपून शत्रूवर हल्ला करायचा आणि शत्रूला नष्ट करायचं. मग शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी बोलत असताना आपण खूप काही बोलतो, करत मात्र काहीच नाही. आता तुम्हाला इतिहास अवघड जातो पहा. आता मी थोडं तुमच्यासाठी बोलतो, तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून. काही हायस्कूलचे विद्यार्थिनी सुद्धा असतील. संभाजी महाराज अभ्यासले तुम्ही? संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं नातं काय होतं सांगा. तुम्ही सांगा. आता मी तुमच्या बरोबर बोलतो. कोणी संभाजी महाराज कोण होते? शिवाजी महाराजांचे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं नातं विचारतोय मी तुम्हाला. एकानेच बोट वर केलं. इकडं हायस्कूलच्या काही मुली आहेत. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं नातं काय? संभाजी महाराज सांगा पटकन. उत्तर बरोबर आहे, पण मी चुकीचं ठरवणार आहे. नातं विचारलंय. संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे पुत्र नाही होते, बरोबर आहे. अगोदर उत्तर बरोबर आहे. हा बरोबर. हाय हाय. इकडं सांगायचंय कोणाला काही? आणखी कोणाला सांगायचंय काही? याच्यामुळं आपल्याला इतिहास अवघड जातो. त्या दोघी म्हणत्या शिवाजी महाराजाचे भाऊ होते आणि हे 2-3 म्हणतात शिवाजी महाराजाचे पुत्र होते. मग आपला गोंधळ होतो का नाही? नेमकं खरं काय आहे? संभाजी महाराज किंवा संभाजी आणि शिवाजी यांच्यातलं नातं खरं कोणतं? इथंच आपल्याला इतिहास दगा देतो, धोका देतो. म्हणून इतिहास अवघड जातो. आणि इतिहास अवघड जाण्याचं दुसरं एक कारण सणावाळ्या, इसवी सन, इथं एक आपल्याला अवघड जातं. ते डोक्यातच बसत नाही. तर संभाजी शिवाजी महाराजाचे चुलते होते. कोण होता? चुलते होते संभाजी महाराज आपले शिवाजी महाराजांचे. पण पुढे जाऊन असं म्हणतायत त्या मुली की ते त्यांचे भाऊ होते. आणि इथं तर ह्या बालक म्हणतात शिवाजी महाराजाचे संभाजी हे पुत्र होते. मग आता इथं तुम्ही लक्षात घ्या,